आणि आता खबरो विस्तारान. जशी दिवाळी, जसो नाताळ, जशी ईद तितलोच महत्वाचो गोंयकारांक गोंय मुक्ती दिसाचो उत्सव. अंदूचो हो 64वो मुक्ती दीस गोंयभर सरकारी आस्थापना आनी पालिकांनी तिरंगो उबोवन आनी विविध सांस्कृतीक कार्यावळी सयत मुक्ती दीस मनयलो. 19 डिसेंबर 1961 दिसा गोंयाक पोर्तुगीजांचे 451 वर्सांचे राजवटींतल्यान मुक्ती मेळ्ळी. भारतीय सशस्त्र दळान गोंय मुक्ती खातीर ऑपरेशन विजय सुरू करून भारत सरकारांक मुक्तीचें रणशिंग फुंकलें. पंडित जवाहरलाल नेहरूचे भारत सरकार गोंयकार आनी गोंयकारांक तेंको दिवपी हेर राज्यांतल्या लोकांचे मजतीन गोंय मुक्त जावपाक पावलें. गोंयभर आयज हो दीस विविध कार्यावळी सयत मनयलो. देशाचो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनय गोंयकारांक सदिच्छा दिल्यात. घालुया गोंयभरच्या कार्यावळींचेर एक नदर. मनयता आसतना पूर्ण गोंयकारांक तशें समस्त गोंयकारांक आमचे समस्त बार्देसकार आनी आमचे फोरवडकारांक सगळ्यांक आयची परबी दिता. गोवा लिबरेशन डे म्हणटकर आमकां आमचे सगळे फ्रिडम फायटरांची याद जाता, ज्यांनी सॅक्रिफायसीस केले, आपले कुटुंब सोडून आपले जीव दिलो जस्ट टू गेट द फ्रिडम फॉर गोवा. आमचे गोंय लिबरेट जालें जवळ जवळ 14 वर्सां मागीर आफ्टर इंडिया आमच्या भारत देशाक इंडिपेंडन्स मेळ्ळें. आनी ताज्या खातीर ताजो तितलोच वालोर आसतना आज 64 वर्सां आमी जेन्ना फुडें वतात, आयच्या दिसाक वी हॉनर द सॅक्रिफायसीस डन बाय द फ्रिडम फायटर्स ऑर पीपल आर्मीचे, जेन्ना पूर्ण तरेन तांणी येवन हांगा आमकां लिबरेट करून दिलें. ते सगळ्याक पळयतकर आज गोंय फुडें वता आसतना आमी तीच प्रेरणा घेवन फुडें वता आसतना गोंय सांबाळून गोंयकारांक सांबाळून ते विचार सुवर्ण गोंय करपा खातीर ते कलेक्टिवली करपाक जाय. पेडणे नगरपालिका आनी उपजिल्लोधिकारी कार्यालयान गोंय मुक्ती दीस मनयलो. मंत्री निळकंठ हळर्णकारान ह्या सुवाळ्याक हजेरी लायिल्ली. 5 वर्सां आदीं आचारसंहितेक घेवन मुक्ती दिसा हांगा थोडे कोफुसांव जाल्ले. त्या संदर्भात अनूय पत्रकारांनी निळकंठाक प्रस्न विचारलो. आयकात निळकंठाची जाप. आयज आचारसंहिता चालू असताना जे ध्वजारोहण जे तुम्ही केलं तर त्याच्या संदर्भात थोडीशी ध्वजारोहण कॉन्स्टिट्युशनल हे आसा, एक मान लिबरेशन डे सो ताका इलेक्शन आसूं कितें आसूं कंटिन्यू आसा. सर गेल्या 5 वर्सांत असोच इन्सिडंट जाल्लो आणि त्या टायमाचेर डेप्युटी कलेक्टरान इनॉग्रेशन म्हणजे फ्लॅग हॉस्टिंग केलेलें. आमदार सुद्धा जे असलेले ते आमदार सुद्धा सकयल बसून हे करते, कारण ते लोकप्रतिनिधी असले. पण ह्या वर्सा नवीन रूल सद्या सरकारान काडला काय? गव्हर्मेंट पर्सनल डिपार्टमेंट जे आसा हे ऑर्डर काडटा. सो प्रत्येक तालुक्यात प्रत्येक आमदार मिनिस्टर जो ते लोकल त्या गव्हर्मेंटान ऑर्डर काडली, त्या प्रमाणे इतल्या भाशेन सगळ्या गोंयकारांक गोवा मुक्ती दिनाच्यो हार्दिक शुभेच्छा. आमी आसा बिचोले पोलीस स्टेशनान हांगासर सुद्धा 64वो गोवा मुक्ती दिन जो आसा हो साजरो केलो गेलो. सकाळी 7:30 सुमारास बिचोली पोलीस स्टेशनाचे जे PI आसा विजय राणे हांच्यांनी फ्लॅग होस्टिंग करून गोवा मुक्ती दिन साजरो केलो. ह्याच वेळार गोवा पोलीस स्टेशनांतल्या 22 कर्मचाऱ्यांक जे आसा जे रिवॉर्ड दिवन सन्मानीत केले गेले. बिचोली पुलीस स्टेशनचे PI विजय राणे हांच्यांनी हे रिवॉर्ड दिलेले आसा. जेन्ना आमी विचारले तेन्ना अशें कळोवन येलें की दर वर्सा हे रिवॉर्ड दिले गेले वयता. त्यांनी केलेल्या बऱ्या कामा खातीर, त्यांनी त्यांच्या बऱ्या योगदाना खातीर हे रिवॉर्ड जे आसा हे दिल्ले गेलेले आसा. फाटल्या वर्सभरान ह्या 22 कर्मचाऱ्यांनी आपले भरीव असे योगदान जे आसा ते आपल्या कामान दिल्लेले आसा. ह्या पोलीस स्टेशनान 3 डिपार्टमेंट्स येतात. एक म्हटल्यार गोवा पोलीस, दुसरे म्हटल्यार गोवा ट्रॅफिक सेल आणि गोवा SB म्हणजे स्पेशल ब्रांच. ह्या तिनूय विभागातल्या कर्मचाऱ्यांक म्हणजे ज्यांनी बरें काम केलां अशा सिलेक्टिव्ह कर्मचाऱ्यांक जे आसा हे रिवॉर्ड्स PI विजय राणे हांच्यांनी दिल्लेले आसात. सगळ्यात म्हत्वाची गजाल ती म्हटल्यार ह्या वर्सा ऑल ओवर इंडिया 10 बेस्ट पोलीस स्टेशन आसात तितूंतले बिचोले पोलीस स्टेशन हे 5व्या नंबरार येयल्लेले आसा. आणि सगळ्यात बरी जी पोलीस स्टेशनां आसा ह्या 5वो क्रमांक मेळप हे सगळ्यात हायेस्ट पीक पॉयंट बिचोले पोलीस स्टेशनाचो अशें मानलें वयता. आणि ह्या बऱ्या गजाली वांगडाच आयच्या 64व्या गोवा मुक्ती दिनाच्या दिसा 22 कर्मचाऱ्यांक जे आसा ते रिवॉर्ड दिल्लेले गेले आसा.
आणि ही अपडेट आम्ही तुमच्या मुखार घेऊन येयले बिचोली पोलीस स्टेशनातून. अश्योच अपडेटी पळोवपा खातीर पळयत रावात प्रायम टीव्ही. हांव विनायक सामंत, प्रायम टीव्ही खातीर बिचोलच्यान. बोलो भारत माता की वंदे वंदे. Wishing everybody a very happy Goa Liberation Day. We have to recount the sacrifices made by our freedom fighters, because of which we are free today, and everyone knows what progress we have made, how Goa is marching forward, how the in tune with work being done at national level. Goa is today in a very strong position as one of the most progressive state. I wish all the Goans all the very best. Let us continue to make our state a lovely place. Let us solve the problems in an amicable manner, following the due process of observing rules and regulations, and make it a healthy place to live in.